बघितलं मला. बघितलं जखम वगैरे दाखवलं त्यांना. मग मला माफी मागायला वगैरे सांगितले. मग मी काय माफी मागितलं नाही. कोणाची माफी मागायला सांगितली? अमितची. बरं, कोणी सांगितलं? त्या ह्यानी रोहित पवार. ते बोलले? हां. बरं. मग नाही म्हणलं. तसं म्हणल्यावर मग ठीक आहे, तुला लय मस्ती आहे, तुम्ही बघून घ्या त्याला म्हणले आणि कट केलं. ते बाकीची मुलं कुठं उतरली? ते तिघजण मारायचं नाही म्हणत होते. मग ते तिघजण निंबाळ म्हणून स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, त्या साईडला तिथं उतरले. ते कुठले होते, काय ओळखीच नाही ना? ते नाही, ते पुण्याचे असतील बहुतेक. बरं. त्यांची भाषा वगैरे पुणेरी होती. आता इथे काय टाके मारले का? हां. त्यात ते तिघं मारू नये म्हणत होते आणि हे बाकीचे माराच म्हणत होते. त्यांच्यातच दोन ग्रुप. गाडी थांबून बाहेर जाऊन चर्चा केली, मारायचं का नाही. तिघं नको म्हणत होते, तिघं मारायचं म्हणत होते. ते त्यांच्यात वाद निर्माण झाला. तरी 4-5 तास नंतर पोलीस वाचले ते. पोलिसांनी खूप चांगलं केलं. वेळेवर गेले ते. बाकीची साहित्य घेतली. दुसरीकडे कुठं मारणार नाही ना? बर. गाडीच्या शेटमध्ये शेटमध्ये टाकलं. वर आडवं लास्ट आणि वरनं तोडवतो पाय ठेवून बसायचं.